नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMERच्या परीक्षा 18 सप्टेंबरपासून सुरू आहेत आणि याच्यामध्ये बहुतेक टेक्निकलचे पद आहे, त्याच्यामुळे 15-15चा पॅटर्न असणार आहे आणि बाकीचं तांत्रिक घटक असणार आहे. तर तांत्रिक घटक सोडून आपल्याला 15-15च्या पॅटर्नमध्ये GKचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज जे असते ते आपल्या करंट अफेअर्सला असते. त्याच्यामुळे करंट अफेअर्सचे आपण महत्त्वाचे असे 20 प्रश्न पाहणार आहोत, जे की वारंवार प्रत्येक TCSच्या पेपरमध्ये रिपीट होतात आणि किंवा त्याच घटकावर प्रश्न येतात. तर ते कोणते घटक आहेत आणि आपल्याला उद्या 18 पासून जे 29-30 तारखेपर्यंत जो पेपर आहे DMERचा, याच्यामध्ये नक्की फायदा होईल असेच प्रश्न मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तर पहिला प्रश्न बघा आपल्याला आहे या ठिकाणी, पृथ्वी 2 आणि अग्नी 1 या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली आहे असा प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी चांदीपूर, विल्लूर, पोखरण आणि अब्दुल कलाम बेट असे 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यापैकी योग्य कोणतं उत्तर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 चांदीपूर, ओडिसा हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, अग्नी 1 आणि पृथ्वी 2 हे नेमकं काय आहे, तर हे बॅलिस्टिक मिसाईल आहेत. ज्याच्यामध्ये पृथ्वी 2 जे आहे हे शॉर्ट रेंजचं आहे, म्हणजे 250 ते 300 किलोमीटरपर्यंतचं, आणि अग्नी 1 जे आहे ते मीडियम रेंजचं आहे, 700 ते 900 किलोमीटरपर्यंत याची रेंज आहे. आणि या दोन्हींची यशस्वी चाचणी झालेली आहे. कुठं झाली, तर चांदीपूर, ओडिसा येथे झाली. पुढचा प्रश्न बघूयात आपण. या ठिकाणी सागरी द्विपक्षीय सराव यावर प्रश्न आहे. सागरी द्विपक्षीय सराव सिम्बेक्स म्हणून आपण जवळपास हे खूप जुनं आहे मित्रांनो, आणि हे कोण्या देशासोबत आयोजित केलं होतं आणि कोणत्या देशात आयोजित केलं होतं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर हे बघा, हे सिम्बेक्स जे आहे सागरी द्विपक्षीय सराव, म्हणजे आपल्याला कळते की असे देश जे ज्या देशाला सागरी सीमा लागू नाही. तर याच्यापैकी बघा बरं, कोणत्या देशाला सागरी सीमा लागू नाही, तर आता हे भारतच आहे आणि याच्यामध्ये पर्याय पण भारत दिले. तर एक तर इथंच आपल्याला हे करता येईल. याच्यापैकी सिंगापूर, म्यानमार आणि श्रीलंका, म्हणजे जवळपास सर्वच देशाला या ठिकाणी सागरी सीमा लागू नाही. तर बघा, यापैकी योग्य उत्तर आहे ते म्हणजे सिंगापूर हे आपले योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूयात आपण. महाराष्ट्रातील वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे असं विचारलं आहे. तर वाढवण बंदर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की चर्चेचा मुद्दा होता. याच्यामध्ये बघा, वाढवण बंदर जे आहे मित्रांनो हे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. तर वाढवण हे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे, तिथंच हे प्रस्थापित आहे. अजून याचं काम चालू आहे. प्रधानमंत्री मोदीजींनी याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि महत्त्वाचं बंदर असणार आहे संपूर्ण भारतातील. त्याच्यामुळं हा मुद्दा चर्चेमध्ये होता की वाढवण बंदर. आणि या वाढवण बंदरामध्ये आपल्याला TCSला, IBPSला तर प्रश्न येईलच, परंतु कंबाईनला सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, कारण हा अतिशय चर्चेचा मुद्दा आहे सध्याच्या घडीला. तर पुढचा प्रश्न आहे बघा, विचारले मानव विकास निर्देशांकमध्ये भारताला कितवे स्थान मिळालेले आहे. तर बघा, मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, तर याच्यामध्ये भारताचा यावर्षीचा रँक आहे ते म्हणजे 130वा आहे. आणि यासोबतच असे भरपूर निर्देशांक आहेत. आपण असा एक प्राणी संवर्धन आणि कुक्कुटपालन यांना औपचारिकरित्या शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते. ज्यावेळेस असे प्रश्न येतात, पहिले राज्य, पहिली महिला, पहिले भारतीय, त्यावेळेस 100% प्रश्न येणार. आता ती कुठलीही एक्झाम असू द्या, TCS, IBPS असू द्या किंवा MPSC असू द्या, पहिले राज्य, पहिले व्यक्ती, पहिली महिला, म्हणजे हे आयोगाचे आवडते पॅटर्न आहेत, आवडते शब्द आहेत. तर या ठिकाणी बघा, प्राणी संवर्धन म्हणजे पशुपालन, पशुधन, आणि त्यासोबतच कुक्कुटपालन. आता कुक्कुटपालन तर तुम्हाला सांगायची गरज नाही, सर्वांनाच माहीत आहे कुक्कुटपालन म्हणजे काय. तर यांना औपचारिकरित्या शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य, तर हे कोणतं राज्य आहे, तर आपलंच राज्य आहे मित्रांनो. महाराष्ट्र सरकारनं हा अलीकडच्या काळामध्ये निर्णय घेतला आहे की जेणेकरून प्राण्यांचं संवर्धन व्हावं. जे दुधाळ जनावरं असतात यांच्या प्रमाणामध्ये दुधामध्ये वाढ झाली पाहिजे, यांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळालं पाहिजे. यामुळं कुक्कुटपालन आणि पशुसंवर्धन याला महाराष्ट्र सरकारने औपचारिकरित्या शेतीचा दर्जा दिला आहे. पुढचा प्रश्न आहे, युवा आध्यात्मिक शिखर संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे. तर युवा आध्यात्मिक शिखर संमेलन बघा, पर्याय आहेत पुणे, इंदौर, हैदराबाद आणि वाराणसी. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 जे आहे, पर्याय क्रमांक 4 वाराणसी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर हे वाराणसीला युवा आध्यात्मिक शिखर संमेलन आयोजित करण्यात आलं. एक्स्ट्रा माहिती सांगायची झाली तुम्हाला, तर या ठिकाणी बघा, केंद्रीय युवा खेल तथा श्रम रोजगार मंत्री कोण आहे, तर मनसुख मांडवीय आहेत. यांनी घोषणा केली होती आणि याचा जो विषय होता तो नशामुक्त युवा विकसित भारत हे या शिखर संमेलनाचा विषय होता. तर ही एक्स्ट्रा माहिती लक्षात असू द्या. असे प्रश्न TCS IBPS परीक्षेमध्ये येतात. हा ओरिजिनल पॅटर्न आहे TCS IBPSचा, कारण ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा एक्झाम कंडक्ट करतात ह्या TCS IBPS कंपन्या. त्याच्यामुळं पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलिंगरत्न पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला. तर पर्याय आहेत धर्मेंद्र प्रधान, प्रल्हाद जोशी, मनोज सिन्हा, किरण रिजिजू. तर यापैकी पर्याय क्रमांक 1
धर्मेंद्र प्रधान हे याचं योग्य उत्तर आहे. यांना धर्मेंद्र प्रधान यांना कलिंगरत्न पुरस्कार 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे बघा, भारताच्या कोणत्या सांस्कृतिक संपत्तीचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 44व्या स्थळ म्हणून करण्यात आला? तर कोणत्या सांस्कृतिक संपत्तीचा समावेश केला? महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना माहितीच पाहिजे की मराठा लष्करी लँडस्केप याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, मराठा लष्करी लँडस्केप. याच्यामध्ये आपण बघूया की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आहेत ते विश्व धरोहर म्हणून जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केलेला आहे. तर सोबतच महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ले आहेत. महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूमधील जिंजीचा किल्ला आहे. तर असे एकूण 12 किल्ल्यांचा समावेश या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर याचबरोबर आपण पुढचे काही प्रश्न बघूयात. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा 87वा ग्रँड मास्टर किताब कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने जिंकला आहे असं विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक बघा, हरिकृष्णन ए रा, नीलकंठ ए, प्रज्ञानंद आर आणि लिओन मेंडोका. तर यापैकी पर्याय क्रमांक 1 हरिकृष्णन ए रा हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. हरिकृष्णन हे लक्षात असू द्या. आणि 87वा ग्रँड मास्टर बुद्धिबळ या खेळामध्ये. तर पुढचा प्रश्न आहे, लगेच आपण बघूया, स्थलांतर आणि श्रद्धा या विषयांवर लेखनासाठी पेन प्रिंटर पुरस्कार 2025 कोणत्या लेखिकेला प्रदान करण्यात आला? तर अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. पुरस्कारांवर आणि योजनांवर ज्या ठिकाणी प्रश्न येतात चालू घडामोडीमध्ये त्याच धर्तीवर बघा आपण पुरस्कारांवर हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी लीला अबुलेला या लेखिकेला हा पेन प्रिंटर पुरस्कार 2025 हा मिळालेला आहे. तर लक्षात असू द्या, लेखिकेचं काय नाव आहे तर लीला अबुलेला हे या लेखिकेचं नाव आहे आणि त्यांना पेन प्रिंटर पुरस्कार हा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहिलीच महिला असल्यामुळं आयोगाचे आवडते प्रश्न असतात हे, आणि त्याच्यामुळे पहिली महिला रेल्वे सुरक्षा दलाची महानिर्देशक म्हणून कोणाची निवड झाली? तर या ठिकाणी सोनाली मिश्रा, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. सोनाली मिश्रा यांची नवीन नियुक्ती झाली मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्यामुळं पहिली महिला असल्यामुळं त्याच्यावर जास्त फोकस करावा लागला आपल्याला. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, 2024-25च्या जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये भारताचे कोणते स्थान आहे? तर दरवर्षी आपण बघतो की देशभरातून म्हणजे जगभरातून पर्यटक भारतामध्ये येतात किंवा भारतातले पर्यटक इतर देशांमध्ये जातात. तर याच्यामध्ये पर्यटन अर्थव्यवस्था याची सुद्धा आकडेवारी जाहीर केली जाते आणि त्याच्यामध्ये भारताचे कितवे स्थान आहे असं विचारले. तर भारताचे पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये 8वे स्थान आहे. तर याच्यामध्ये पहिले स्थान कोणाचे आहे? तर 1 नंबरला आहे, 1 नंबरला USA आहे, अमेरिका 2 नंबरला चायना आहे आणि 3 नंबरला जापान आहे आणि भारत 8व्या स्थानावर आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, वैश्विक पांडुलिपी वारसा परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर वैश्विक पांडुलिपी वारसा परिषद 2025 ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्याच्यामुळे कुठल्या सबमिट असतील, परिषदा असतील, महत्त्वाचे संमेलनं असतील ते कोणत्या शहरात होतात, त्यांची थीम काय हे आपल्याला माहिती पाहिजे. जास्त करून थीम सरळ सेवेला विचारत नाहीत, परंतु कुठे आयोजित करण्यात आली होती त्या शहराचं नाव काय एवढं मात्र विचारतात. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये सलग 8व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले? तर बघा, सुरत, नोएडा, इंदोर, अहमदाबाद. तर या प्रश्नाला पर्याय लागणारच नाहीत. महाराष्ट्रात तर काय संपूर्ण भारतामध्ये हा प्रश्न कोणाला पाठ करायची सुद्धा गरज नाही आणि 1 नंबरला कोण आहे सांगायची सुद्धा आवश्यकता नाही, कारण रेकॉर्डच असं केलेलं आहे की जे आतापर्यंत कोणालाच मोडता आलेलं नाही, ते म्हणजे इंदोर या शहरानं. तर बघा मित्रांनो, 2017 सालापासून 2017 सालापासून इंदोर हे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आजपर्यंत 2025 पर्यंत 1 नंबरला आहे. तर यामागचं कारण म्हणजे इंदोर खरोखरच अतिशय स्वच्छ सिटी आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत भारतामध्ये एवढे जास्त शहर असूनसुद्धा इंदोर 1 नंबरलाच आहे. 8 वर्ष झालं आणि त्याच्यामुळेच सलग 8व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर याचा बहुमान इंदोर शहराला मिळालेला आहे. तर आपल्याला बाकीची माहितीसुद्धा माहिती पाहिजे. तर 2 नंबरला कोण असेल? तर 2 नंबरला गुजरातमधील सुरत आहे आणि 3 नंबरला आपल्याला आपली नवी मुंबई हे शहर सांगता येईल. तर 1, 2, 3 क्रमवारी तुम्ही लक्षात ठेवू शकता. इंदोर, 2 नंबरला सुरत आणि 3 नंबरला नवी मुंबई. तर आणि हे सलग 8व्यांदा हे प्रश्न विचारू शकतील. हा मुद्दा सध्या चर्चेचा आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, कोणत्या राज्य
केंद्रशासित प्रदेश सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यासाठी सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटचा एखादी स्कीम असेल, कोणत्या केंद्र शासनाने कोणती स्कीम सुरू केली असेल तर त्याच्यावर आपल्याला करंटमध्ये प्रश्न पाहायला मिळतात. तर हे सहेली स्मार्ट कार्ड योजना जी आहे ती दिल्लीच्या सरकारने योजना लागू केलेली आहे. बघा, महिलांना मोफत प्रवास, बसने मोफत प्रवासची सुविधा देण्यासाठी किंवा महिलांच्या सबलीकरणासाठी नवी दिल्लीच्या सरकारने ही स्कीम योजना सुरू केलेली आहे. तर पुढचा प्रश्न आहे, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने कोणाच्या भागीदारीत तालाश कार्यक्रम सुरू केला? युनिसेफ इंडिया, वर्ल्ड बँक, युनेस्को आणि नीती आयोग. तर यापैकी 4 पर्यायांपैकी एक उत्तर आहे, तर ते म्हणजे युनिसेफ इंडिया. तर युनिसेफ इंडिया यांच्या सोबत भागीदारी केली आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आणि तालाश कार्यक्रम सुरू केला. तर तालाश कार्यक्रम नेमका आहे काय? तर तालाशचं फुल फॉर्म काय होईल? तर तालाशचं फुल फॉर्म आहे ट्रायबल ॲप्टिट्यूड लाईफ स्किल अँड सेल्फ इस्टीम हब म्हणून तालाशचं फुल फॉर्म आहे. आपल्याला ते परीक्षेत येणार नाही सरळ सेवा एक्झाम असल्यामुळे, तरी पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, CP राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर अलीकडेच CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा शपथविधी सोहळा पूर्ण झाला आणि भारताचे ते उपराष्ट्रपती बनले आहेत. त्याआधी ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते आणि त्यांचं ते मूळ कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत असा प्रश्न विचारला आपल्याला. तर बघा, ते तमिळनाडूचे होते मूळ रहिवासी. तर आपल्याला माहिती आहे की तमिळनाडूचे CP राधाकृष्णन हे रहिवासी होते. पुढचा प्रश्न आहे खेळासंदर्भातला, टेनिस खेळासंदर्भातला आहे. वर्ष 2025च्या US ओपनमध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर US ओपन. तर टेनिस स्पर्धा म्हटल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की टेनिस ज्या ग्रँड स्लॅम पदं असतात, महत्त्वाचे मानले जातात. ते वर्षातून 4 मुख्य स्पर्धा असतात त्यांच्या, ते म्हणजे US ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन. तर याच्यापैकी आपल्याला विचारलं US ओपन. तर US ओपन पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये कार्लोस अल्कारेज पर्याय क्रमांक 3. बघा, 22 वर्षीय खेळाडू आहे कार्लोस अल्कारेज यांनी US ओपनमध्ये पुरुष एकेरीपद विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि त्यांनी कोणाचा पराभव केला असं सुद्धा प्रश्न विचारतात. तर या ठिकाणी यानिक सिन्नर नावाचा एक खेळाडू आहे, तो पण मागच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलं होतं आणि त्यांनी कार्लोस अल्कारेजलाच पराभूत केलं होतं. तर इटलीचा तो खेळाडू आहे यानिक सिन्नर आणि कार्लोस अल्कारेज हा स्पेनचा आहे. तर DMERसाठी हे चालू घडामोडीचे महत्त्वाचे 20 प्रश्न होते. वेळ खूप कमी आहे मित्रांनो पेपरसाठी, तर GKचा जास्त अभ्यास करा आणि बाकी मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचा सुद्धा सराव करा. इथेच थांबूया आपण. धन्यवाद.